आपल्या घरासाठी आकर्षक दर्जेदार स्लाइडिंग विंडोज, फ्रेंच फोल्डिंग विंडोज, WC विंडोज बसवायच्या तर मग यासाठी नाशिक मध्ये एकमेव आणि अद्वितीय असे एकच नाव, शिवाय एंटरप्राइजेस। ऑपरेशन सिंदूर हे भगिनींच्या डोळ्यात देखत त्यांचं कुंकू पुसल्याचा बदला, माजी मंत्री छगन भुजबळ यांचं वक्तव्य। ऑपरेशन सिंदूर हे दहशतवाद्यांच्या विरुद्ध पुकारलेलं युद्ध, माजी मंत्री छगन भुजबळ यांचं वक्तव्य। मागील महिन्यात पहलगाम मध्ये झालेल्या हल्ल्याचा बदला घेत भारतीय सैन्य दलानं आज रात्री 1:30 वाजताच्या सुमारास पाकिस्तानमधील 9 दहशतवादी स्थळ उद्ध्वस्त केली। भारताच्या ऑपरेशन सिंदूर मध्ये मसूद अझहरचे संपूर्ण कुटुंब ठार झालंय। याबाबत सर्व स्तरातून भारतीय सैन्य दलाचे आभार व्यक्त केले जात आहेत। राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते माजी मंत्री छगन भुजबळ यांनी माध्यमांशी संवाद साधताना 27 ते 28 भगिनींच्या डोळ्यादेखत त्यांचं कुंकू पुसल्याचा बदला भारतानं घेतला असल्याचं सांगितलं। या कारवाईला ऑपरेशन सिंदूर असं एक समर्पक नाव सुद्धा दिलेलं आहे। आमच्या 27-28 आमच्या भगिनींचं त्यांच्या डोळ्यासमोर त्यांच्या पतींना गोळ्या घातल्या गेल्या आणि त्यांचं कुंकू पुसलं। त्या कुंकुवाचा बदला आपल्या भारताने घेतलेला आहे। ऑपरेशन सिंदूरचा विरोधी पक्षाचे सर्वच नेते देखील अभिमानाने उल्लेख करतायत। हे सगळं करत असताना देशात एकतेची भावना दृढपणे जगासमोर आणली पाहिजे, तसंच एकमेकांमध्ये टीका नको हे दहशतवाद्यांच्या विरुद्ध पुकारलेलं युद्ध असल्याचं देखील यावेळी माजी मंत्री छगन भुजबळ यांनी सांगितलंय। यामध्ये विरोधी पक्षाचे सगळेच नेते म्हणजे मग राहुल गांधी असतील, पवार साहेब असतील किंवा ठाकरे असतील महाराष्ट्रातले, ही सगळी मंडळी जी आहे हे अतिशय अभिमानाने या सगळ्या गोष्टीचा उल्लेख करता आहे। मला असं वाटतं की हे काही संपलेलं नाहीये। आता एक गोष्ट अतिशय महत्वाची आहे, हे सगळं करत असताना आपण आपल्या देशामध्ये एकतेची भावना जी आहे अतिशय दृढपणे जे आहे जगाच्या समोर आणणं गरजेचं आहे। म्हणून कुठेही हे आपापसातल्या ज्या आहे टीका टिप्पण्या या बाबतीतल्या या विषयावरच्या त्या कुणी करता कामा नये आणि हेही लक्षात घेतलं पाहिजे, ही काही धर्माच्या विरुद्ध पुकारलेलं युद्ध नाही आहे, हे दहशतवाद्यांच्या विरुद्ध पुकारलेलं युद्ध आहे। जरी त्या दहशतवाद्यांनी धर्म विचारून गोळ्या घातल्या असल्या तरी भारतीय सैन्यांनी आणि सरकारनं फक्त दहशतवाद्यांना टार्गेट केलं। तसेच अमेरिकेने देखील पाकिस्तानला याबाबत तुम्ही प्रत्युत्तर देऊ नका असं सांगितलं। 9 न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी वैभव घुगे, नाशिक।